श्री स्वामी समर्थ श्रोते हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोते हो, मार्गशीर्ष महिन्याचा खूप म्हणजे आपण सगळे नशिबान आहात की आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपण दत्त संप्रदायामध्ये आपण सेवा करतो आहोत. हे आपली म्हणजे आताचीच पुण्य नाही, तर ही आपली 7 जन्माची पुण्य म्हणावी लागेल. आजचा मी कोणताही अनुभव वगैरे मी घेऊन आलेली नाही आहे. मी आज थोडीशी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. जे काही माझ्यापर्यंत आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथं कुठं चुकत असेल तिथं क्षमा असावी. अगोदरच स्वामीचरणी प्रार्थना करते की स्वामी, माझ्या मुखातून जे काही शब्द निघतील ते योग्यच निघू द्या. तर आपण सगळ्या स्वामी सेवेकरी, दत्त सेवेकरी, आपण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. पण ज्या वेळेला गुरुपौर्णिमा किंवा दत्त जयंती येते त्यावेळेला आपण यापेक्षाही आपल्याला आनंद होत असतो, नेहमीपेक्षाही. कारण का तर वर्षातून येणाऱ्या ह्या सेवा खूप खूप म्हणजे अत्यंत फलदायी असतात आणि खरंच म्हणावं तेवढं कमीच आहे. प्रत्येकाला अनुभव या सेवेमध्ये येतातच, खरंच येतात. तर मी आज थोडीफार तोडकं मोडकं जे काही सांगणार आहे ते खरंच शांततेने ऐका, कुठेही स्किप करू नका. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्याचं जे काही गुरुचरित्राचं श्री गुरुदेव दत्त महाराजांची जी प्रभावी सेवा आहे ती तुम्ही सगळे करणार आहात. तर उद्याच्या दिवशी तुम्ही सेवा करताना जर पहाटे जर करता आले तर फारच उत्तम आहे. मी पण जेव्हा करते तेव्हा मी पहाटेच्याच वेळेला करत असते आणि बरेच मंडळी करतात. पण आता जे ड्युट्यांवरती जातात, ज्या आपल्या महिला ताई आहेत, ज्या सेवेकरी ताई आहेत, घर सांभाळून त्यांना नोकरीसा करावी लागते, तर अशा ताई लोक जे काही त्यांच्या फावल्या वेळेत करतात त्यांच्यासाठी मी म्हणत नाहीये, पण जे करतात घरी जे असतात ते प्रभावी सेवा म्हणून जर त्यांनी ती सेवा जर सकाळच्या वेळेला जर केली तर खूपच फार उत्तम राहणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात तिथं व्यवस्थित साफसफाई करून घ्या. चौरंगावरती मांडणी व्यवस्थितरित्या करा. चौरंगावरती पिवळं वस्त्र टाका. पिवळं वस्त्र नसेल तर तुमच्याकडे एखादं ऑरेंज कलरचा जर असेल, नारंगी कलरचा कपडा जरी असला तरीही चालेल. आणि त्यावरती तुम्ही दत्त महाराजांचा उभ्या स्वरूपात फोटो ठेवू नका. बऱ्याच सेवेकरी ताईंचे मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी व्हिडिओही बघितलेले आहेत आणि कुठं जाणंही जरी झालं तरी ते उभ्या अवस्थेत फोटो तिथं ठेवलेले असतात. पण असं करू नका. दत्त महाराजांचा फोटो बसलेल्या अवस्थेत ठेवा. जर दत्त महाराजांचा फोटो आपल्या घरात नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जरी आपण ठेवला तो फारच उत्तम आहे, पण तोही फोटो बसलेल्या अवस्थेतच हवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कळसाची मांडणी करायची असेल तर करू शकतात, ऑप्शनल आहे. असं काही नाही आहे की कळसची मांडणी आपण तिथं करायलाच हवी. पण एक कळस एक आपल्या शुभ दिनाचं किंवा शुभ म्हणून आपण एक प्रतीक मानतो त्याला, आणि त्यातून खूप साऱ्या पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असतात. तर तुम्ही जर तुमच्याकडे असेल सगळ्याच गोष्टींची अवेलेबिलिटी तर तुम्ही ठेवू शकतात. आता बऱ्याच ताई खेडेगावामध्ये राहतात, तिथं बऱ्याच गोष्टी सापडत नाही. आता आमचंच गाव घ्या, आमच्या गावी नाही मिळत सगळ्या गोष्टी. जे रियालिटी ते सांगते मी, पण मी शहरात राहते त्या कारणाने मला इथं सगळं काही मिळतं. पण बऱ्याच ताई आहेत की ज्या खेडेगावामध्येही राहतात. तर आणि अजून त्याबरोबर तुमच्या डाव्या हाताला येईल असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे पोथीजवळ. आणि अखंड दिवा तर आपण लावणारच आहोत. तर त्या अखंड दिव्यामध्ये जर तुम्हाला जर शक्य असेल तर शक्यतो तिळाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. कारण तिळाचं तेल शक्यतो आपण ज्या वेळेला काहीतरी प्रभावी सेवा करतो त्यावेळेला आपण वापरत असतो. आणि ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनीच घ्या, जे घेऊ शकत नाही, कारण तिळाचं तेल हे खूप महाग मिळतं. तर ज्यांना म्हणजे जे करू शकतात, घेऊ शकतात, त्यांनी अवश्य तिळाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. आज सगळ्यांनी गाईला, 4 कुत्र्यांना पोळी अवश्य खाऊ घालायची आहे. पण तेही बघा, ते खूप छान, म्हणजे त्यांनाही कळतं की हे फक्त कामाच्याच वेळेला मला पोळी खाऊ घालायला येतात. हा माझाही अनुभव आहे म्हणून मी सांगते. म्हणजे आपण ज्या वेळेला पारायण करायला बसणार असतो त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्र्यांना आणि गाईला, म्हणजे कुत्र्याला म्हणजे श्वान, माझे शब्द मी मागे घेते, श्वानाला जेव्हा आपण पोळी खाऊ घालायला जातो त्यावेळेला ते खात नाहीत. ही आपली परीक्षाच असते. पण असो, आपण आजच्या दिवशी गाईला आणि 4 श्वानांना आपण पोळी खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर
गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करत असाल त्यावेळेला ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला 7 दिवस करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला चटईवरतीच झोपायचं आहे आणि ह्या एवढ्या दिवसात म्हणजे तुम्ही जे 7 दिवसाचं पारायण करणार आहात त्या काळामध्ये कोणाचीही निंदा नालस्ती करू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, वाईट कोणाचं चिंतू नका। जे काही आहेत ते माझे दत्तगुरु आहेत, ते माझे स्वामी महाराज आहेत की जे मला माझ्या ह्या प्रसंगातून मला बाहेर काढणार आहेत। फक्त एवढं मनामध्ये ठेवा, सतत त्यांच्या नामस्मरणाचा धावा तुमचा चालू ठेवा, तुमचा उद्देश ठेवा की तुम्ही कोणत्या कारणानिमित्त तुम्ही ही सेवा करत आहात किंवा तुमचा संकल्प जो असेल। आणि हो, अजून एक सांगते, ज्यांना कोणाला जास्तच अडीअडचणी असतील, जे काही संकल्पयुक्त सेवा करणार आहात त्यांनी संकल्प घ्यायचा आहे। आता तो संकल्प कसा घ्यायचा हे बऱ्याच जणांना माहिती पण आहे आणि बऱ्याच जणांना जे नवखे सेवेकरी आहेत त्यांना माहिती पण नाहीये। साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही संकल्प घेऊ शकतात। हातावरती, आपल्या उजव्या हातावरती स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। पाण्यावरती, त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे अक्षता घ्यायचे आहे, फूल घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सगळ्यात प्रथम स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे। श्री स्वामी समर्थ महाराज, आम्ही आपले सेवेकरी आहोत आणि आपल्याच कृपा आशीर्वादाने ही आपली गुरुचरित्राची सेवा मी पूर्ण करणार आहोत, तर माझ्याकडून ही 7 दिवसामध्ये ही सेवा करून घ्या। तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही घ्यायचं आहे, तुमचं गोत्र घ्यायचं आहे, त्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि तुमचा संकल्प काय आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, तर त्या सेवेचा, त्या संकल्पाचा उद्देश तुम्हाला इथं ठेवायचा आहे किंवा बोलायचा आहे। आणि महाराजांना विनंती करायची आहे, दत्त महाराजांना विनंती करायची आहे की हे आई, तू आई आहे, मी तुझं लेकरू आहे आणि ह्या लेकराची जी काही हा संकल्प आहे हा पूर्णत्वास नेण्यासाठी तू माझ्या पाठीशी सदैव उभी राहा आणि हा संकल्प माझ्याकडून पूर्ण करून घे। ही 7 दिवसाची जी प्रभावी सेवा आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाड आणि मला याचं उत्तमरित्या फळ तुम्हाला दे, असं म्हणून तुम्हाला तो संकल्प, जे काही तुमच्या हातामध्ये पाणी आहे, अक्षता आहे, फूल आहे, ते तुम्हाला वाटीमध्ये ते पाणी सोडायचं आहे। आणि अशाच रीतीने साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला संकल्प घ्यायचा। तसा जर विधिवत घ्यायचा झाला तर खूप मोठा आहे, पण आपली जी साधी बोडी सेवा असते ती महाराजांना नक्कीच आवडत असते। तर मी तरी असाच घेते, साध्या आणि अगदी सरळ पद्धतीने मी घेत असते। असं काही नाही त्याच्यामध्ये की आपल्या पूर्वापार सांगत आलेल्याप्रमाणे आपण घेतो, तसं नाही, प्रत्येकाला जमतं असं नाही आहे। पण साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही जरी घेतला तरी फारच उत्तम आहे। एकदल धान्य खायचं आहे, कोणी उपवास वगैरे करू नका। आणि अजून त्याबरोबर सकाळ संध्याकाळ रोज ग्रंथाला नैवेद्य दाखवून, तुम्ही जे खाणार आहात त्याचाच नैवेद्य दाखवून तुम्ही आरती सुद्धा करायची आहे। आरती केल्यानंतर रोज रात्री न विसरता तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे। विष्णू सहस्रनाम का वाचायचं आहे, तर रोज आपण जे काही पारायण करतो आहोत, आपल्या दत्त महाराजांची सेवा करत आहोत, तर त्यावेळेला ते पारायण करताना आपल्या मुखातून बरेच काही शब्द अपशब्द निघतात आणि ज्या वेळेला आपण पारायण करत असतो त्यावेळेला साक्षात आपले दत्त महाराज आपल्या समोर बसलेले असतात, आपल्या जवळच असतात। अगदी ज्यांना कळालं त्यांना कळणारच आहे नक्की, कारण का तर ती अदृश्य दिसणारी शक्ती असते, ती प्रत्येकाजवळ येतेच, हा माझाही अनुभव आहे। तर त्यावेळेला आपण ज्या काही आपल्या मुखातून जे अपशब्द निघतात, काही जांभळी येते किंवा आपल्याला थोडीशी मरगळ आल्यासारखं वाटतं, आपल्याला कंटाळवाणी वाटतं, तर अशा वेळेला या सगळ्याच गोष्टींसाठी क्षमा प्रार्थना म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं न चुकता। आणि हो, तसंच तुमचं जे काही 7 दिवसाचं पारायण संपणार आहे त्यावेळेला तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या वेळेला सांगता करणार आहात त्यावेळेला तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दान द्यायचं आहे। मग तुम्ही जे तुमची जे काही इच्छा असेल तुमच्या स्वखर्चानं तुम्ही ती देऊ शकतात, म्हणजे तुमची स्वखर्चानं म्हणजे तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकतात, किंवा एखाद्या जोडप्याला तुम्ही जेवण खाऊ घालू शकतात, किंवा जर नाही जमत असेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या ब्राह्मणाला त्या पारायणानिमित्त तुम्ही दान देऊ शकतात। मग तिथेही तुमची इच्छा की तुम्हाला किती द्यायचे आहे, काय द्यायचे आहे। आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही सांगता करणार आहात त्या दिवशी तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहे। एक श्री गुरुदेव दत्त महाराजांना, एक आपल्या कुलस्वामिनीला, एक आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि एक पोथीला। तर जो तुम्ही पोथीला नैवेद्य दाखवणार आहात तो एक तर गायला खाऊ घाला, एक तर तुम्ही खायचा आहे।
ही अशा प्रकारे साधी भोळी सेवा तुम्हाला करायची आहेत आणि रोज न चुकता सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे। मग तुम्ही दत्त महाराजांची आरती करा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करा, दोघीपैकी कोणत्याही आरत्या तुम्ही घेऊ शकता। दोघंही घेतल्या तर फारच उत्तम आहे, नाही जमत असेल तर दोघांपैकी एक आरती अवश्य म्हणावी आणि न चुकता मी जे काही सांगितलेलं आहे तोडकं मोडकं ते समजून घेण्याचा अवश्य प्रयत्न करा। आणि हो, उद्याच्या दिवशी बरेच मंडळी कोणी श्री गुरुदेव चरित्राचं पारायण करणार आहे, कोणी श्री नवनाथांचं करणार आहे, कोणी श्रीपाद श्री वल्लभांचं करणार आहेत। तर सगळ्यांना खूप खूप शुभकामना आणि स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा सगळ्यांच्या पूर्ण करो आणि सगळ्यांचे संकल्प पूर्णत्वास नेवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि जे काही माझं सांगण्यामध्ये कुठं काही राहिलं असेल आणि हो, त्याच अगोदर तुम्हाला जर जमत असेल तर एक तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन या किंवा आपल्या जवळ जो काही मठ असेल स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाऊन तुम्ही खडी साखर आणि नारळ ठेवायचा आहे। महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि करता करविता तुम्ही आहात स्वामी, हे मात्र बोलायला विसरू नका। करता आणि करविता तुम्हीच आहात स्वामी, मी मात्र शून्य आहे। आपली किंमत कधीही माणसाने शून्य ठेवावी, माझं मत तरी हेच आहे। कारण शून्याच्या आतमध्ये राहूनच आपली प्रगती आपण करायची असते, मग ती आध्यात्मिक असो किंवा आपली आर्थिक असो किंवा इतरत्र कोणती असो। मला तरी हेच आवडतं की महाराजांना मी सदैव नेहमी फक्त हेच म्हणते, महाराज करता आणि करविता तुम्ही आहात, मी मात्र शून्य आहे आणि मला शून्यच ठेवा। कारण मी शून्य राहिली तर माझी किंमत वाढणार आहे पुढे चालून। कारण का तर मी स्वतःला जर शून्य समजलं तर माझी जी मी मनामध्ये कमी किंमत ठेवलेली आहे ती नेहमी सदैव तुमच्या डोळ्यामध्ये ती वाढत जाणार आहे। आणि खरंच आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे। जे काही चुकलं असेल थोडंफार माझं काहीतरी सांगण्यात ते क्षमस्व आहे, मी क्षमा मागते त्याबद्दल। पण जे काही योग्य असेल तेच तुम्ही घ्या आणि जे अयोग्य असेल ते माझं मला परत करा। आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आहे। सगळ्यांना अगदी उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रभावी सेवेला श्री गुरुदेव दत्त महाराजांची प्रभावी सेवा जी सुरू होत आहे त्यासाठी सगळ्यांना शुभकामना, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत स्वामी महाराज झालेली सेवा इथंच संपवते आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। जे चुकलं असेल ते माझं मला परत करा। पुन्हा नवीन एका व्हिडिओ सोबत नवीन एका माहिती सोबत तुमच्या सगळ्यांसोबत मी भेटणार आहे। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।